अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। व्हिडिओ मोठा जरी झाला तरी तो शेवटपर्यंत बघा, स्किप न करता बघा। जे कोणी नवीन व्हिडिओ बघतात त्यांनी नक्की सबस्क्राईब करा, कारण कुठला नाही कुठला उपाय, सेवा, तोडगा तुम्हाला कधी नाही कधी उपयोगी येईल। म्हणून व्हिडिओ सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, त्यामुळे मला अजून व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन येईल किंवा मी व्हिडिओ जास्तीत जास्त करून तुम्हाला त्याचे फायदे मिळतील। तर उपाय काय आहे बघा, तुमची मुलं खूप हुशार आहेत, अभ्यास खूप करतात, पण परीक्षेला गेल्यानंतर त्यांच्या लक्षात राहत नाही, विसरतात किंवा पेपर अवघड जातो। काही मुलं अभ्यासच करत नाही आहेत, मुलांना अभ्यास करू वाटत नाही किंवा मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही, मुलं यशस्वी होत नाहीत, परीक्षेत म्हणावं तसं यश मिळत नाही। यासाठी हा उपाय आहे बघा। आपली मुलं चांगला अभ्यास करण्यासाठी किंवा मुलं अभ्यासाला बसलेत आणि मुलं अभ्यास करता करताच कंटाळा करतात, झोपतात किंवा टीव्ही बघतात, मोबाईल घेऊन बसतात किंवा खेळायला जातात, अशा वेळी तुमच्या मुलांना तुम्ही उपाय जो आहे तो सांगायचा। तुमचे दोन्ही हात आहेत ते मुलांना आपल्या चेहऱ्यावरून फिरवायला सांगायचे आणि ही जी 10 बोट आहेत, ह्या प्रत्येक बोटाचा जे 3-3 भाग आहेत, बोटाला 3-3 जे भाग आहेत त्याला प्रत्येकाला 3-3 वेळा प्रेस करायला सांगायचं। 1 2 3, परत हा बोट 1 2 3, 1 2 3, 1 2 3, परत अंगठ्याला 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 3-3 वेळा बोट प्रेस करायला सांगायचं। आणि त्यामुळं काय होईल, तुमच्या मुलांना जो कंटाळा आलेला असतो तो जाईल, तुमच्या मुलांना अभ्यास करू वाटत नाही तो करू वाटेल, मुलांचं लक्ष विचलित होत असेल, दुर्लक्ष अभ्यासाकडे होत असेल तर ते सगळं दूर होईल आणि मुलांचं अभ्यासात लक्ष लागेल। त्याचप्रमाणे ह्या ज्या बोटाच्या म्हणजे तुम्ही प्रेस करता 3-3 वेळा, तर त्यामुळं तुमच्या म्हणजे मणक्याचा दोष, गुडघ्यांचा दोष, रक्ताभिसरण हे सुद्धा चांगलं होईल। तर हा उपाय तुम्ही म्हणजे ही बोटाचं जे आहे ते लहान मुलापासून मोठ्यापर्यंत कोणीही करू शकतं। त्यानंतर बघा, तुमची मुलं परीक्षेला जात आहेत, अगदी लहान मुलापासून मोठ्या स्पर्धा परीक्षेच्या मुलांपर्यंत हा तुम्ही उपाय केला तरी चालेल। तर उपाय काय आहे बघा, तुम्ही परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी काय करायचं, जर विद्यार्थी करत नसेल तर त्यांना करायला लावा। मुलांना लहान वयापासूनच संस्काराची सुद्धा सवय लावा, त्यामुळे मुलं तुमचं ऐकतील आणि तुम्ही सांगितलेले उपाय करतील। काय करायचं तर तुम्ही परीक्षेला जाताना 21 दुर्वा, 2.5 आपट्याची पानं, 2 रुईची फुलं, 11 शमीची पानं आणि 11 अपराजिताची पानं। अपराजिता म्हणजे ते गोकर्णाचं फूल असतं त्याची 11 पानं। हे सगळं तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्यायचं, एक वेळ अथर्वशीर्ष म्हणायचं आणि ते तुम्ही पुढी बांधून तुमच्या जवळ ठेवायचं। समजा तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये आतमध्ये नेता आलं नसेल तर तुम्ही परीक्षा केंद्रापर्यंत जरी नेलं तर त्याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल। तुम्ही जी कोणती परीक्षा देणार आहे त्यात अगदी 100% यश येईल, मी अगदी खात्रीपूर्वक सांगते। पण अभ्यास हा केलाच पाहिजे। तुम्ही म्हणाल हे आम्ही सगळं घेऊन जातो, अभ्यास न करता आम्हाला यश येईल का? बिलकुल नाही। तुम्ही जो अभ्यास केला आहे, जे परीक्षेला तुम्ही करून जाणार आहात त्यामध्ये यश येण्यासाठी हा उपाय आहे। त्यानंतर तुम्ही पालकांना एक सवय असते बघा, पहिल्यापासून पालकांनी प्रत्येक आपल्या मुलाला, लहान मुलापासून अगदी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आईने आपल्या मुलांना प्रत्येक दिवसाला मुलगा काय करतो, अभ्यास कोणता केलाय, कशा पद्धतीने केलाय, त्याचा अभ्यासाचं नियोजन काय, हे सगळं बघितलं पाहिजे। आजकालच्या माता भगिनी काय करतात तर अगदी परीक्षा आली की मग मुलगा अभ्यास करतोय, अभ्यास कर अभ्यास कर, अभ्यासच करत नाहीयेस, तुला मार्क कसे मिळणार, असं तुम्ही न बोलता त्याला पहिल्या दिवसापासून, शाळा चालू झाल्यापासून तुम्ही त्याला
अभ्यासाला बसायला सांगा, त्याच्याकडे लक्ष द्या आणि त्यानंतर तुम्ही त्याच्याबद्दल सकारात्मक बोला. तू अभ्यास करतोयस, तुला चांगले मार्क पडले, तू चांगल्या मार्काने यशस्वी झालायस असं बोला. जर तुम्ही तुमच्या मुलाला अगदी परीक्षा जवळ आली आहे, परीक्षा सुरू असताना तुम्ही त्या मुलाला अभ्यासाबद्दल बोलत असाल आणि तुला मार्क कसे पडतात चांगले, तू काय नापासच होणार असं बिलकुल बोलू नका. पहिल्या दिवसापासून मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. तुम्ही वेळात वेळ काढून मुलांच्याकडे संस्काराकडे अभ्यासाकडे लक्ष द्या. तर आजचा मुलगा, जो लहान मुलगा असू दे मोठा मुलगा असू दे, तो भारताचा उत्तम नागरिक बनेल. हेही तुम्ही करा. त्यानंतर तुम्ही 11 वेळा तुम्ही जे सरस्वती मंत्र आहेत ते दररोज तुम्ही तुमच्या मुलांकडून सकाळी आंघोळ केल्यानंतर आपल्या मुलाला दररोज 1 वेळ अथर्व शीर्ष आणि त्यानंतर सरस्वती मंत्र म्हणायला सांगायचा. सरस्वती मंत्र जो आहे तो नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला तुम्ही ते सर्च केला तरी तुम्हाला मिळेल. सरस्वती मातेचे 5 मंत्र आहेत, त्यातला कोणताही एक 11 वेळा तुमच्या मुलांकडून म्हणून घ्या. पहिला मंत्र आहे नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वस्तव मम जीवाग्रे सर्व विद्याप्रदाभम. दुसरा मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं श्री सरस्वते भूत जनने स्वाहा. तिसरा मंत्र आहे ऐं अंबितमे नदीतमे देवीतमे सरस्वती अप्रशस्ता इव स्मशी प्रशस्ती मम नस्कृती. चौथा मंत्र जो आहे ओम ह्रीं श्रीं क्लीं वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती मम जीवाग्रे वासम कुरु कुरु स्वाहा. आणि 5वा जो मंत्र आहे ओम ह्रीं श्रां श्रीं हम सम थ थ ठ ठ सरस्वती भगवती विद्या प्रसाद कुरु कुरु स्वाहा. हे जे मंत्र आहेत ते गुरुमाऊलीने दिलेले मंत्र आहेत. हे जे मी सेवा सांगितली मुलांच्या अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षेसाठी, हे गुरुमाऊलींचे उपाय आहेत. त्यामुळे तुम्ही नक्की हे उपाय करा. तुमच्या मुलांना किती कठीण एक्झाममध्ये 100% यश मिळणार. तुमची मुलं 100% यशस्वी होणार. तुम्हाला पाहिजे ते पोस्ट, तुम्हाला पाहिजे ते मुलांकडून मिळेल. पण तुम्ही सुद्धा पालकांनी मुलांच्याकडे लक्ष द्या. मुलांच्यावरती चांगले संस्कार करा. मुलांना चांगलं घडवा, म्हणजे भारताचा एक चांगला नागरिक घडेल एवढं मी निश्चित सांगते. त्यानंतर नित्यसेवेमध्ये पान नंबर 34 वरती सरस्वती गायत्री मंत्र आहे, तो सुद्धा तुम्ही 11 वेळा म्हटला तरी चालेल. ओम सरस्वतेच विद्महे विघ्नराजाय धीमहि तन्नो वाणी प्रचोदयात. त्यामुळे मुलांची वाणी सुधारेल. आजकालची मुलं इतके घाणघाण शिव्या देतात. मातृदिन साजरा करतात, मदर्स डे साजरा करतात आणि आईवरून शिव्या देतात. हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. पण हे असं करू नका. आईवडिलांनीच मुलांच्याकडे लक्ष द्या आणि मुलांना चांगलं घडवा. मुलं चांगलीच यशस्वी होतील. तुम्ही घरात रोजच्या रोज सेवा करा. तुम्हीही उणी काढायची बंद करा. स्त्रियांना सवय असते दुपारी काम आवरल्यानंतर 4 बायका एकत्र बसणं आणि लोकांच्या टवाळ्या करत बसणं. ते करणं करता तुम्ही केंद्रानुसार तुम्ही स्वतः तुम्हाला जे आवडेल त्या देवाचं पुस्तक वाचा, देवाची सेवा करा. त्यातच तुमचं भलाई यश आहे. तुमच्या सगळ्या मुलांचं आयुष्य चांगलं घडू दे. प्रत्येक मुलाला चांगल्या परीक्षेमध्ये यश येऊ दे. सरस्वती पूजन असतं ते सुद्धा तुम्ही केंद्रानुसार करत जा. त्या केंद्रानुसार सरस्वती पूजन जे आहे त्यामुळे सुद्धा मुलांना यश येतं. सरस्वती संच जो आहे तो केंद्रामध्ये मिळतो, तोही आणा. तुम्ही त्यानुसार ही पूजा करू शकता आणि तुमच्या मुलांचं आयुष्य तुम्ही चांगलं घडवून एक उत्तम एक व्यावसायिक असू दे, नोकरदार असू दे, नागरिक असू दे घडवाल एवढी निश्चित मी खात्री देते. हा माझा व्हिडिओ जो आहे तुम्ही जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी शेजारी नातेवाईक संबंधित कोणाला नाही कोणाला उपयोग येईल असं शेअर करा आणि कोणाचंही वाईट चिंतू नका. जर तुम्ही दुसऱ्याच्या मुलाचं यश पचवू शकला, म्हणजे एखाद्याचा शेजारचा मुलगा चांगल्या परीक्षेमध्ये पास झाला आणि त्याची आई किंवा त्याचे वडील किंवा तो मुलगा तुमच्या घरी पेढे द्यायला आलाय, तर त्याच्या आनंदात सहभागी व्हा. मनात कुचकी भावना ठेवून ओटावर वरवर चांगलं झालं बाबा म्हणू नका. आणि तो गेल्यानंतर बघा त्यानं किती चांगले मार्क पडले, आम्हाला वाटलं नव्हतं तो एवढ्या चांगल्या मार्कानं पास होईल, कसं काय त्याला चांगले मार्क पडले असं बिलकुल बोलू नका.
छान मार्क पडले, तुझं चांगलं होऊ दे, त्यानंतर आमच्या मुलांचं चांगलं होऊ दे असं म्हणा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या मुलांना सुद्धा यश देतील. दुसऱ्याचं चांगलं चिंता, महाराज तुमचं चांगलं करतील. कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतला तर महाराज तुमचं वाईट करायला कधीही कमी करणार नाही, हे मी अगदी खात्रीपूर्वक सांगते. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी सबस्क्राईब करा. जेवढे तुम्ही सबस्क्राईब व्हिडिओ कराल तेवढे तुम्हाला माझे उपाय कळतील, सेवा कळतील, तोडगे कळतील आणि आयुष्यात तुम्हाला कधी नाही कधी माझा एखादा तरी उपाय फायदेशीर ठरेल एवढं निश्चित सांगते. श्री स्वामी समर्थ.